नमस्कार. जयश्री ब्लॉग या चॅनलमध्ये स्वागत आहे. जय शिवराय, जय शंभूराजे. चला तर मग मी आज तुम्हाला उपवासाची खमंग अशी एक रेसिपी बनवून दाखवणार आहे, म्हणजे उपवासाच्या साबुदाण्याच्या पापड्या. चला तर मग आता मी तुम्हाला खमंग आणि अशा कुरकुरीत काही खाऊ वाटत नसलं तरी ह्या पापड्या खाल्ल्या तर एकदम छान आणि मस्त लागन. चला तर मग आता मी वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. सर्वांचे जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. कशा आहात सर्व? मी मस्त आणि मजेत आहे. चला तर मग मी आता तुम्हाला उन्हाळी वाळवणामधली साबुदाण्याची पापडाची रेसिपी दाखवत आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नक्की तुमच्या पापड्या छान होतील. चला तर मग मी इथे 1 किलो साबुदाणा बारीक करून घेतलेला आहे. आता बारीक करून घेतलेला साबुदाणा आपण रात्रभर भिजू घालत आहोत. तुम्ही व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा नक्की एकदा. चला तर मग आता घेतलेला साबुदाणा आपण रात्रभर भिजू घालून घेऊ. मी इथे डब्यात पाणी घेतलेलं आहे. घेतलेला सर्व साबुदाणा त्या पाण्यात टाकून घेऊ. साबुदाण्यात वरून पाणी टाकायचं व एका पळीच्या किंवा हाताच्या साहाय्याने त्याला वेगळं वेगळं करायचं, कारण तो एकदम व्यवस्थित असा भिजतो. मी इथे पळीच्या साहाय्याने साबुदाणा मस्त असा मिक्स करून घेतला आणि आता आपण त्याला रात्रभर भिजण्यासाठी ठेवणार आहेत. पण भिजू घालताना पाणी मात्र भरपूर घालायचं. आपला साबुदाणा एकदम व्यवस्थित भिजला पाहिजे, असे पापड्याही छान होतात. चला तर मग मी आता हा साबुदाणा रात्रभर भिजून देते. तुम्हाला हवं तर तुम्ही तसाही भिजू घालू शकता, परंतु मी इथे थोडा पल्स मोडवर मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. चला तर मग आता आपला साबुदाणा रात्रभर भिजतो. तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की एकदा शेअर करा आणि व्हिडिओ रिलेटेड एक छानशी कमेंट करा. चला आता आपण साबुदाण्यामध्ये घालण्यासाठी लागणारी वस्तू पाहू. बटाटा. मी इथे साधारणपणे 1 किलो साबुदाण्यात 1 किलो बटाटा घालत आहे. मी बटाट्याचे सर्व साला काढून घेते आणि किसून घेते. किसून घेतल्यानंतर तुम्हाला दाखवते. चला तर मग आता आपण दुसऱ्या दिवशी आदण ठुले आहे त्यात चवीपुरतं मीठ टाकून घेऊ. मीठ टाकल्यानंतर आपण चांगली पाण्याला उकळी येऊ द्यायची आणि आपण भिजून घेतलेल्या साबुदाण्यात गिठुळ्या एकदम व्यवस्थित मोकळ्या करून घ्यायच्या, कारण ते हटताना पद्धतशीर अशी हटता येते. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कृती तुम्ही फॉलो करा. तुमच्या साबुदाण्याच्या पापड्या अजिबात बिघडणार नाहीत. चला तर मी इथे घेतलेल्या साबुदाण्याच्या दुप्पटच पाणी घ्यायचे आणि थोडेसे पाणी काढून घ्यायचे. मी 1 किलो बटाट्याचा इथे किस करून घेतलेला आहे. तो किसही आपण त्यात घालून घेणार आहोत. किसामुळे आपल्या पापड्या एकदम छान आणि मस्त लागतात. इथे आपल्या आदण रेडी झालेला आहे. आता आपण त्यात फोडून घेतलेल्या साबुदा त्याच्यात घालून घेऊ. एका हाताने पद्धतशीर साबुदाणा टाकायचा आणि एका हाताने पद्धतशीर हटवून घ्यायचे. हटतानी सावकाश हटायचे, कारण आपल्या पाण्याला खळखळ उकळी आलेली आहे. चला तर मग मी घेतलेले सर्व मिश्रण त्यात घालून घेतले. पाणी थोडे कमीच वापरायचे, कारण आपला रात्रभर साबुदाणा भिजलेला असतो, ते पातळ होण्याची शक्यता असते. पद्धतशीर हटल्यानंतर त्यात थोडेसे चवीपुरते मीठ आणि मी हिरव्या मिरच्याही ठेचून घेऊन टाकल्या. त्यानंतर आपण घेतलेला सर्व किस त्यामध्ये घालणार आहोत. आपल्याला हे साबुदाण्याचे बॅटर जास्त पातळ करायचे नाही, पाणी थोडे कमीच प्रमाणात वापरायचे. चला मी आता घेतलेला किसही हळूवारपणे त्यात घालून घेते आणि तुम्हाला दाखवते. किस सर्व घालून घ्यायचा आणि व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे हे मी किसानंतर टाकवले होते. हिरव्या मिरच्याने आपल्या साबुदाण्याच्या पापडीची चव एकदम छान आणि मस्त लागते. तुम्ही या पद्धतीने साबुदाण्याच्या पापड्या एकदा नक्की करून पहा. तुमच्या पापड्या अजिबात बिघडणार नाहीत. चला तर मग आता आपण हे मिश्रण साधारणपणे अर्धा घंटा शिजवून देऊ. शिजल्यानंतर आपल्या पापड्या एकदम व्यवस्थित होतात. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही सर्व कृती करा. तुम्ही हवं असेल तर अर्ध्या किलोच्या प्रमाणातही घालू शकता, पण मी भरपूर प्रमाणात घालून घेतलेले आहे. चला आता आपलं शिजल्यानंतर मी गच्चीवर घेऊन आलेले आहे. आपण एक पन्नी घ्यायची आणि पन्नीवर पापड्या टाकून घ्यायच्या. पन्नीवरच्या पापड्या व्यवस्थित निघतात. साडीवर किंवा धुडक्यावर घातलेल्या साबुदाण्याच्या पापड्या निघत नाही, त्यामुळे मी सर्व पापड्या पन्नीवर पांगून घेते. ह्या पापड्या आता आपण एक दिवसभर कडकड उन्हात वाळवून देणार आहोत. सर्व पापड्या माझ्या साधारणपणे 200 ते 300 पापड्या झालेल्या आहेत. पापड्या हे एकदम चवीला छान आणि मस्त लागतात. ते हिरव्या मिरच्या आणि बटाटे, शेंगदाणे किती छान दिसतात आपल्या पापड्यामध्ये. चव ही एकदम अप्रतिम लागते. मी सर्व घेतलेले साहित्याचे पापड्या घालून घेते आणि तुम्हाला दाखवते. पहा आता आपल्या किती छान पापड्या आणि मस्त झालेल्या आहेत.
तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघता ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओशी रिलेटेड एक छानशी कमेंट करा. चला तर मग आता मी त्याच दिवशी संध्याकाळच्या पापड्या तुम्हाला दाखवत आहेत. ह्या थोड्याशा आंबटवल्या आहेत. दुसऱ्या दिवशी मी त्याला भरपूर प्रमाणात ऊन देऊन एकदम खणखण वाळून ठेवलेल्या आहेत. उन्हाळी वाळून ठेवल्याने ते खराब होत नाही. फक्त वाळण्याची चांगली दक्षता घ्यायची. मी काढून आणल्या त्याच दिवशी संध्याकाळी तुम्हाला दाखवत आहे. चला आता मी तुम्हाला 2-4 पापड्या तळून दाखवते. आपल्या पापड्या किती दुप्पट फुलतात. पहा किती छान आणि मस्त पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या पापड्या तयार झालेल्या आहेत. तुम्हीही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्ही कोणत्या प्रकारे पापड्या करतात तेही मला कमेंटमध्ये सांगा. पहा आपल्या किती खुसखुशीत आणि दुप्पट फुलणाऱ्या पापड्या तयार झालेल्या आहेत. हाताने दाबले कीच एकदम नरम अशा पापड्या तयार झालेल्या आहेत. चला तर मग भेटू अशाच एखाद्या उन्हाळी वाळवणासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय शिवराय, जय शंभूराजे. आणि जाता जाता एवढं सांगते, माझे जर व्हिडिओ मनापासून आवडत असतील ते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.